नमस्कार, मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख नेते आहेत. ते मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी प्रदीर्घ काळापासून लढा देत आहेत. जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून सध्या जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावाला त्यांच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनवले आहे. 2023च्या उत्तरार्धात त्यांनी केलेल्या उपोषणामुळे आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावे ही त्यांची मुख्य मागणी आहे. मनोज जरांगे पाटील हे आज 30 मे 2026 पासून आंतरवाली सराटी येथे आपले नवे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यावेळी त्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला त्यांनी आपली अग्निपरीक्षा असे म्हटले आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेची पर्वा न करता त्यांनी मैदानात कोणतेही सावली, छप्पर किंवा मंडप न घालता आणि पायात चप्पल न घालता खुल्या मैदानात उपोषण सुरू केले आहे. राज्य शासनाचे शिष्टमंडळ म्हणजे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी गेले होते. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की त्यांनी सरकारला भरपूर वेळ दिला आहे. आता केवळ चर्चा नको तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण पाहूया. सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी. हैदराबाद आणि सातारा गॅजेटमधील नोंदीच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांना रक्तातल्या नातेवाईकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत त्यांना शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी अडचण येऊ नये म्हणून त्वरित जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा कुणबी समाजाची शासनाने एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. मागील आंदोलनाच्या दरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व पोलीस गुन्हे सरसकट आणि विनाअट मागे घेण्यात यावे. सध्या या उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला असून प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.